नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवातीलाच विधान भवन परिसरामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधिमंडळाच्या लॉबीतच गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत। दोन्ही बाजूने शिवीगाळ आणि बघून घेण्याची भाषा। गुंड मला मारण्यासाठी आले होते। विधान भवनात आमदारच सुरक्षित नसतील तर आमदार कशाला राहायचं? सत्तेचा इतका माज का? त्या गुंडांना कुणी पास दिले? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल। नितीन देशमुख कोण मला माहिती नाही। मी निघालो होतो, कुणी धमकी दिली तेही मला माहिती नाही। हाणामारीच्या प्रकारानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। गुंडांना विधान भवनात पास कुणी दिले त्याच्यावर कारवाई करा। विधान भवनामध्ये गुंडगिरी होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून कारवाई करावी। उद्धव ठाकरेंची आक्रमक मागणी। विधान भवन परिसरामध्ये झालेल्या हाणामारीनंतर रोहित पवार आणि सना मलिक यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित। विधान भवनामध्ये अशा घटनेवेळी महिला सुरक्षेचं काय? सना मलिक यांचा सवाल। तर अध्यक्षांनी योग्य ती कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी। हाणामारीच्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले। हाणामारीच्या प्रकारानंतर पडळकरांवर कठोर कारवाई करण्याची फडणवीसांकडे मागणी। विधान भवन परिसरामध्ये घडलेली घटना अत्यंत चुकीची, हे अशोभनीय आहे। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी कडक कारवाई करावी। देवेंद्र फडणवीसांची मागणी। संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला। घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार। विधान भवन परिसरामध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकारानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा इशारा। मला विधानसभेत असताना जीवे मारण्याची धमकी, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। बघू आता किती तासात कारवाई होते। धमकीच्या मेसेजनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया। आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। विधानसभेतील लॉबीमध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी। विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेबाबत बोलताना अशी घटना घडणं चुकीचं। आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखची चौकशी संपली। विधिमंडळ सुरक्षा रक्षकांकडून 1 तास चौकशी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेचा हल्ला। सभागृहात विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली। मी असंविधानिक शब्द वापरणार, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता? डिनो मोरियानं तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर घणाघात। इतकी नमक-हराम निर्लज्ज व्यक्ती आयुष्यात पाहिली नाही। उद्धव ठाकरेंनी शिंदेंना नगरविकास खातं दिलं, त्यांच्यावरच आरोप करताना लाज वाटली नाही का? आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। असा एकही नेता किंवा अधिकारी नाही जो त्या हॉटेलवर गेला नाही। हॉटेलमध्ये 8 कोटींचे कॅमेरे लावले आणि ट्रॅप प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा। हॉटेल चालकाचं नाव मात्र त्यांनी सांगितलं नाही। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सरकार अजून गंभीर नाही, नाना पटोले यांचा आरोप। तर मुंबईत मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू असल्याचा पटोलेंचा दावा। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर। हनी ट्रॅपचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं विरोधकांना आवाहन। तर फक्त आरोप करून सरकारची बदनामी करू नका, कदम यांची प्रतिक्रिया।